अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये दुसरा अध्याय सुरू केलेला आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये प्रथम ब्राह्मणामध्ये आपण 7 मंत्र पूर्ण केले. आता आज 8व्या मंत्रापासून आपण प्रथम ब्राह्मणाच्या 8व्या मंत्रापासून पुढे जाऊ आणि त्याच्यानंतर आपण द्वितीय ब्राह्मण प्रारंभ करू. तेव्हा 8वा मंत्र, तृतीय ब्राह्मण, प्रथम अध्याय आणि 8वा मंत्र. आता याच्यामध्ये विषय काय तो सांगतो की होमासंबंधी ज्या आहुती असतात आणि त्याच्यापासून प्राप्त होणारे जे फल असतात त्याच्यावरची चर्चा आहे पूर्ण, की आहुती कशा प्रकारच्या असतात, किती आहुती असतात आणि त्याच्यापासून काय काय उपलब्धी होते, हा इथला विषय आहे या 8व्या मंत्राचा. तेव्हा प्रथम मी हा 8वा मंत्र वाचतो. याज्ञवल्क्येति होवाच कत्ययम द्या भर्यू अस्मिन् यज्ञ आहुतिर होष्यात तिथे तिस्र इति कतमास्तास्तिस्र इति याहुता उज्ज्वलानि याहुता अतिनिवेदन्ते याहुता अधिशेरते किं ताभिर्ययति याहुता उज्ज्वलानि देव लोकमेव ताभिर्यजति दीप्यत इव ही देवलोका या हुता अतिनिदन्ते पितृलोकमे तार्भि जयत्य तिव ही पितृलोका या हुता अधिशेरते मनुष्य लोकमेव तीर्थन तीर्थर्न ताभिर्न यत्यथ इव ही मनुलोकः. असा हा मंत्र आहे आणि या मंत्राचा शब्दशः अर्थ पहिल्यांदा पाहू आणि मग आशय पाहूया. शब्दशः अर्थ असा आहे की हे यज्ञवल्क्य असं अश्वलाने म्हटले आणि ह्या यज्ञामध्ये हा अध्वर्यू किती आहुतीचे होम करणार असा प्रश्न आहे. त्यावर यज्ञवल्क्य म्हणतो की 3. अश्वलाने ते 3 कोणते आहेत असा पुन्हा एकदा प्रश्न विचारला. त्यावर याज्ञवल्क्य म्हणतात, जी होमास प्रज्वलित करत असतात, जी होम करताना अत्यंत ध्वनी शब्द करत असतात आणि जी होम केल्या जाण्याच्या वर पृथ्वीच्या वर लीन होऊन जात असतात, अशा त्या प्रकारचा होम आहे. तेव्हा अश्वन म्हणाला की याच्याद्वारे यजमान कोणावर विजय मिळून तो जिंकत असतो, कारण की देवलोक मानाकी दैदिप्यमान होऊन राहिला आहे आणि जो होम केल्या जाण्यावर अत्यंत शब्द करत असतो, जो होम केल्या जाण्यावर पृथ्वीवर लीन होऊन जात असतो, त्याच्यापासून मनुष्यलोक असंच जिंकत असतो का? कारण की मनुष्यलोक अधोवर्ती सारखे आहेत. तेव्हा तो या ह्याच्याने मनुष्यलोकात जिंकून घेत असतो असं या ठिकाणी याज्ञवल्क्याने सांगितलंय. तेव्हा या मंत्राचा आशय जो आहे तो असा आहे की हे याज्ञवल्क्य, असे अश्वलाने पूर्ववत आपणास अभिमुख करण्यासाठी सांगितले आणि आज हा अध्वर्यू या यज्ञामध्ये किती आहुती हवन करेल, अर्थात आहुतीचे किती प्रकार आहेत. आणि याज्ञवल्क्य म्हणतात की 3 आणि नंतर पूर्ववत विचारले की कोणते कोणते 3 आहेत. ह्यावर अन्य याज्ञवल्क्य असं म्हणतात की जे हवन केल्या जाण्यावर प्रज्वलित होत असतात, जे संविध आणि घृताची आहुती जो होम केल्या जाण्यावर अत्यंत शब्द करत असतात, त्या मासादी आहुती आणि जो होम केल्या जाण्यावर अधिशयन करतात, अर्थात खाली जाऊन पृथ्वीवर जाऊन त्या लीन होऊन जात असतात, ते दुग्ध आणि सोमाच्या आहुती असतात. त्यापैकी यजमान कोणास जिंकतात, अर्थात अशा प्रकारे संपन्न केलेल्या या आहुतीने यजमान काय जिंकत असतात, हा प्रश्न आहे. त्यामुळे याज्ञवल्क्य म्हणतात की जी हवन केलेली आहुती आहे त्याच्याने उज्ज्वलित होत असते, अर्थात उज्ज्वलन युक्त होत असतात, त्यांचे देवलोक संज्ञक फल देखील उज्ज्वलच असते. आणि ह्या दोन्हीपैकी ही समानता होण्याच्या कारणाने यजमान अशा प्रकारे संपादन किंवा भावना करत असतो की माझ्याद्वारे ज्या या उज्ज्वलित आहुती दिल्या जात आहेत त्या साक्षात ह्या कर्माचे फलस्वरूप
ह्या देवलोकाचेच रूप आहे आणि म्हणून यांच्याद्वारे मी देवलोक रूपाच्या फलाच्या रूपाने निष्पन्न करून घेत असतो. ज्या आहुती होम केल्यानंतर अत्यंत शब्द करतात त्याने यजमान हा पितृलोकास जिंकत असतो. कारण की कुत्सित शब्द करणारे होण्याने त्यांच्याबरोबर त्यांची समानता असते. पितृलोकाने संबंध जो संबंध संयमानी पुरीमध्ये या यजमानाच्या द्वारे यातना भोगताना जीवाचे हे हाय हाय मरेन सोडा सोडा असे शब्द होत राहत असतात. अशा प्रकारे हे अवदान आहुती देखील करणारी आहे. म्हणून पितृलोकांच्या समान होण्याच्या कारणाने यांचे माझ्याद्वारे पितृलोकच प्राप्त करून घेतल्या जात असतो. आणि अशा प्रकारे यजमान जो आहे तो संपादन करत असतो. ज्या आहुतीचा होम केल्यावर पृथ्वीवर लीन होऊन जातात त्यांचे यजमान मनुष्यलोकावरच विजय प्राप्त करत असतात. कारण की पृथ्वीच्या वरील भागाशी या संबंध होण्यामध्ये त्या दोघांची समानता आहे. मनुष्यलोक वरच्या साधन साध्य लोकांच्या अपेक्षेने म्हणजे खालील बाजूने असतात अथवा अधोमनाची अपेक्षेने त्या मनुष्यलोकासच तो जिंकत असतो. आणि म्हणून दूध आणि सोम ह्याच्या आहुती देताना यजमान येथेच संपादन करत असतात की ह्याच्यापासून माझ्याद्वारे मनुष्यलोकच प्राप्त केले जात असते. म्हणजे त्याची प्राप्ती उपलब्धी काय तर मनुष्य लोकाची उपलब्धी आहे. अशा प्रकारचं हे हवन आहे असं इथं वर्णन केलेलं आहे. ज्या हवनामध्ये तिथे सतत असा त्याचा ध्वनी येतो. आपण आपल्याला अनुभव असेल की आपण जेव्हा अग्नीमध्ये संविधा आणि तूप टाकत असतो तेव्हा ज्यावेळेस तो प्रज्वलित होतो आणि त्याच्या ज्वाला मोठ्या होतात त्या ज्वालामधून एक प्रकारचा धूप धूप अशा प्रकारचा आवाज येतो. तेव्हा तो ध्वनीही त्याच्यातून निर्माण होतो. आणि तो जो आहे तो प्रामुख्याने हा मनुष्य लोकांमध्ये त्याची प्राप्ती होते असं इथे निवेदन आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे ब्रह्माचे यज्ञरक्षणाचे साधन आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलाचं वर्णन आहे. आता यज्ञाचं रक्षण करण्याकरता काय साधन आहे ह्याचं विवेचन आहे आणि हे यज्ञ केल्यानंतर त्याच्यापासून प्राप्त होणारं फल काय आहे याचे इथे विवेचन आहे. तेव्हा मंत्र क्रमांक 9 याचा असा आहे मंत्र हा की याज्ञवल्क्येती होवाच किती भिरय अद्य ब्रह्मा यज्ञम दक्षिणो देवता भिर्गो पायती ते कयेती कतमा सैकेती मन एवेत्यन अनंतम वै मनो नना विश्वे देवा अनंतमेव स तेन लोकम जयंती. याचा अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य असं अश्वलाने सांगितले आणि त्याने निवेदन केले की आज हे ब्रह्मा जे आहेत ते यज्ञात दक्षिणेच्या दिशेने बसून किती देवतांच्या द्वारे यज्ञाचं रक्षण करत असतात असा प्रश्न त्याने विचारला. कोणी? अश्वलने. आपण मागे ही कथा पाहिली की अश्वल जो आहे तो ह्याच्या जनकाच्या राज्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सुनिश्चित केलेला असा तो त्या म्हणजे निरीक्षक आहे तिथे. आणि तो जेव्हा याज्ञवल्क्याने गायी घेऊन जायचं ठरवलं तेव्हा तो याज्ञवल्क्याची परीक्षा घेण्याकरता तो हे सगळे प्रश्न विचारत आहे. तेव्हा त्याच शृंखलेमध्ये अश्वलने प्रश्न विचारला की हा जो ब्रह्मा जो आहे तो यज्ञ करत असतो आणि ब्रह्मा जेव्हा यज्ञ करत असतो तेव्हा तो दक्षिणेच्या बाजूने बसून तो कोणत्या कोणत्या देवतांच्या द्वारे किती देवतांच्या द्वारे ह्या यज्ञाचं रक्षण करत असतो. त्यावर याज्ञवल्क्यने उत्तर दिलं की एकाच्याच द्वारे. अश्वल विचारतो की ती एक देवता कोण आहे असा हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर जे देतो याज्ञवल्क्य ती एक देवता म्हणजे ती मनच आहे. मन हे अनंत आहे आणि विश्वदेव जो आहे तो देखील अनंत आहे. आणि म्हणून त्या मनापासून यजमान अनंत लोकांस जिंकून घेत असतात असा याचा शब्दशः अर्थ आहे 9व्या मंत्राचा. तेव्हा याचा आशय काय ते आपण पाहू की हे याज्ञवल्क्य असे अश्वलाने पूर्ववत अभिमुख करण्यासाठी संबोधन केले. आणि तो म्हणाला की हा जो ब्रह्मा आहे तो ब्रह्मा नामक ऋत्विक हा दक्षिणेकडे
ब्रह्मासाठी निश्चित आसनावर बसून आसन ब्रह्माकरता विशेष आसन टाकलेलं आहे आणि तो ऋत्विक म्हणजे यज्ञ करणारा तो ब्रह्मा आहे. तर त्या त्या आसनावर बसून तो यज्ञाचे रक्षण करत असतो होता. तर तो किती देवतांच्या द्वारे यज्ञाचं रक्षण करतो. इथे देवता शब्दामध्ये हे बहुवचन जे आहे ते प्रसंगवश आहे. कारण की ब्रह्मा एकच देवतापासून यज्ञात संरक्षण देत असतो. हे स्वतः जाणताना या व्यक्तीच्यासाठी बहुवचनाद्वारे करणे उचित नाही. म्हणून पहिल्या दोन कांडामध्ये हा जो प्रश्न आहे आणि उत्तरामध्ये कतिभिही कती आणि तिस्रभिही तिस्र असे जे प्रसंग पाहून येथे देखील प्रश्नाचा हा आरंभ बहुवचनानेच केला आहे. अथवा हे बहुवचन आपल्या प्रतिवादीस भ्रमामध्ये टाकण्यासाठी देखील होऊ शकते. यावर याज्ञवल्क्य सांगत आहेत की म्हणजे किती संख्या आहे हा प्रश्न त्या ठिकाणी भ्रमाने निर्माण होऊ शकतो. तेव्हा एकया इति ज्याच्याद्वारे दक्षिणेच्या दिशेने आसनावर बसून ब्रह्मा यज्ञाचे रक्षण करत असतो ती देवता काय एकच आहे. आणि ती देवता कोण आहे यावर सांगतात की मनाच्या द्वारेच ध्यान करूनच ब्रह्मा आपले कार्य करत असतो. या यज्ञाचे मन आणि वाक हे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक वाकचे संस्कार आहेत आणि ब्रह्मा मन म्हणजे मौनाने ते करत असतो असं ह्या श्रुतीने देखील सांगितलं आहे. आणि म्हणूनच मन ही देवता आहे आणि त्या मनानेच ब्रह्मा यज्ञाचे रक्षण करत असतो असा त्याचा आशय आहे. तेव्हा ते जे मन आहे ते वृत्तीभेदाने अनंत आहेत. वै शब्द जो आलाय तो प्रसिद्ध अर्थाचे द्योतन करण्यासाठीच आहे. मनाचे अनंतत्व प्रसिद्धच आहे आणि त्या अनंतत्वाचे अभिमानी जे देव आहेत ते संपूर्ण देव देखील अनंत आहेत. ज्या मनाने समस्त देव हे एक अभिन्न होऊन जात असतात आणि म्हणून अनंतामध्ये समानता होण्याच्या कारणाने तो त्याच्याद्वारे अनंत लोकांसच जिंकून घेत असतो असा याचा हा आशय आहे. तेव्हा हा 9वा मंत्र संपला आहे आणि आता आपण 10व्या मंत्राचा आपण काय विषय आहे ते बघूया. आता 10व्या मंत्राचा विषय असा आहे की स्तवनासंबंधीच्या ऋचा ज्या आहेत आणि त्याच्यापासून प्राप्त होणारे फल काय आहे याचं ह्या 10व्या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तेव्हा मंत्र असा आहे की याज्ञवल्क्येति होवाच कत्ययमद्यो गता तस्मिन् यज्ञे स्तोत्रिया स्तोष्य इति तिस्र इति कतमास्तास्तिस्र इति पुरोनुवाक्याय च याज्या च शैष्येत व तृतीय कतस्मादस्ति या अध्यात्ममिति प्राण एव पुरोनुवाक्यापाने याज्याः व्यानः शस्या किं तभिर्जयतीति पृथ्वी लोकमेव पुनरोवक्ता या जयंत जयंतीम अंतरिक्षम लोकम याजया द्युलोकम शाम्या ततो होताश्वल उपर राम असा हा 10वा मंत्र आहे. आणि या 10व्या मंत्राचा अर्थ जो आहे तो असा आहे की हे याज्ञवल्क्य असे अश्वलने सांगितले आज ज्या यज्ञामध्ये उद्गाता किती स्तोत्राने ऋषीचे स्तवन करतो. याज्ञवल्क्य म्हणाला की तीन तीन स्तोत्राने त्यावर अश्वलने विचार की ते तीन कोण आहेत. त्यावर वल्क्य म्हणतो की पुरोनोवाक्या याज्ञा आणि तिसरा शस्या. पुरोणवाक्या याज्ञा आणि सस्या असे सांगितले. अश्वलाने म्हटलं की यामध्ये जो शरीरांतरवर्ती आहे ते कोणते आहे. याज्ञवल्क्य म्हणाला शरीरांतरवर्ती प्राणच हा पुनरुवाक्य आहे आणि प्राण हा शरीराच्या अंतर्गत आहे म्हणून त्याला पुरोणवाक्य असा शब्द दिलेला आहे. तर तो त्यातला एक महत्वाचा हा भाग आहे. अपान आता दुसरा प्राण झाल्यानंतर अपान आहे. अपान जे आहे ते याज्ञ आहे आणि व्यान हे शस्य आहे. म्हणजे प्राण अपान आणि व्यान ह्या तीन विषयावरच हा बोलतोय की प्राण जो आहे तो पुरवण वाक्य आहे. अपान जो आहे तो जो म्हणजे त्या ठिकाणी अपान हा याज्ञ आहे आणि व्यान ह्या शस्य आहे. पुनर्वाक्या अपान आणि शस्या हे प्राण अपान आणि व्यान अशा प्रकारचे आहे. तेव्हा या तीन प्रकारच्या प्राणाचाच इथे संबंध आहे आणि या तीन प्रकारच्या प्राणाच्या संदर्भातच हे अश्वलाने विचारलेले जे प्रश्न आहेत की तुम्ही जे काही स्तुती करताय ते कोणत्या ऋषीचे आहेत.
तर इथे ऋषी म्हणजे हे तीन प्रकारचे प्राण आहेत, असा याचा अर्थ आहे. तेव्हा याच्यामध्ये यजमान कोणावर जय प्राप्त करतो हा पुढचा प्रश्न आहे. याज्ञवल्क्य म्हणाले की पुरोन वाक्याने पृथ्वीवरच जय प्राप्त करत असतो. कारण पुरोन वाक्य म्हणजे प्राण नावाची जी गोष्ट आहे त्याच्यावर इथे या यज्ञाच्या माध्यमातून हा जय प्राप्त होतो. आणि याज्ञापासून अंतरिक्ष लोकावर आणि शास्य हा दिवलोकावर प्राप्त होतो. म्हणजे हे जे तीन जे प्राण आहेत, या तीन प्राणाच्या माध्यमातून या त्रैलोक्यावर विजय मिळतो. त्यामध्ये प्रथम जो प्राण आहे तो पुरोणुवाक्य हे पृथ्वीवर आहे. त्याच्यानंतर या दुसरा जो आहे तो याज्ञ आहे, तो अंतरिक्ष लोकावर आहे. आणि तिसरा जो आहे शास्य आहे, तो दिवलोकावर. असे तिन्ही लोकावर या ठिकाणी विजय प्राप्त होत असतो. आणि यानंतर होता अश्वल जो आहे, म्हणजे अश्वलाचं काय आहे की तो जसा ऋत्विक असतो तसा होता हे सुद्धा पद आहे. त्या होता पदावर तो अश्वल आहे आणि ते ऐकून तो शांत आणि चूप होऊन जातो. ह्याचा आता आपण आशय पाहूया की हे आशय असा आहे की हे याज्ञवल्क्य असे अश्वलने पूर्ववत अभिमुख करण्यासाठी सांगितले की हा जो उद्गाता हा किती स्तोत्र ऋचांचे स्तवन करेल. तर याचं उत्तर असं की स्तोत्र हे काही ऋचांचे स्तवन ही ऋक् सामवेद आणि समुदायांचे नाम आहे. स्तोत्रच अथवा शस्या ह्या काही ऋचा आहेत की ते सर्वच तीन प्रकारचे आहेत. ही जी गोष्ट आहे ती आता दाखविली जात आहे की त्यांनाच पुरोणवाक्या याज्ञ आणि तिसरी शस्या असे सांगून त्याची व्याख्या केली गेली आहे. येथे प्रथम मंत्र जो आहे तो मंत्र क्रमांक 7 मध्ये जे हे सांगितले आहे की जे काही प्राणीवर्ग आहेत ते त्या सर्वांस जिंकून घेत असतो. तर कशा समानतेचं कारण आहे तर ते तो सांगतो की अर्थात जे अध्यात्म देहांतरवर्ती आहेत ते तीन ऋचा कोणत्या आहेत. तर या प्रश्नाच्या द्वारे असे दाखविले आहे की प्राणच पुनर्वाक्य आहे. कारण की शब्दामध्ये या दोघांची समानता आहे. याच्याशिवाय देवगण जे आहेत ते दिल्या गेलेल्या हविस आपल्यापासून ग्रहण करत असतात. आणि प्रधानच याग आहे. आणि म्हणून अपान याज्ञा ऋचा आहेत, व्यान शास्या आहे. आणि जसे प्राण अपान व्यापार करतात, ऋचांचे उच्चारण करत असतात. या अन्यश्रुतीने सांगितले आहे की ताभिर जयती, तो कोणावर विजय मिळवत असतो. ह्याची व्याख्या पूर्वी केलेली आहे की ते जे ह्यांचे विशेष संबंध सामान्य नाही दाखवले गेले ते येथे दाखवले जात आहेत. आणि सर्व सांख्य संख्या सामान्यादीची व्याख्या तर करून दिलेली आहेच आहे. पण लोकसंबंधी सामान्य होण्यावर पुरोणवाक्याने पृथ्वी लोकावर देखील विजय प्राप्त करत असतो. मध्यमात्मक मध्यमत्वात समान होण्याच्या कारणाने याज्ञाने अंतरिक्ष लोकावर जय मिळवला आहे. आणि तेव्हा त्या आपल्या प्रश्नाचा निर्णयाने होतो. आणि अश्वल असे समजला की याज्ञवल्क्य आमच्या आता काबूत नाहीत. आता याज्ञवल्क्य जे सांगतायत ते परिपूर्णपणे सांगतायत. आता आपल्याला त्यांना अडकवता येणार नाही. असं ही परिस्थिती पाहून तो अश्वल जो आहे तो चूप होऊन गेला. अशा प्रकारे या बृहदारण्यक उपनिषदातील भाष्याने तृतीय अध्यायाचा प्रथम अश्वल ब्राह्मण संपन्न झाला. असं या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे या उपनिषदाच्या या तृतीय अध्यायाचं प्रथम जो अश्वल ब्राह्मण आहे तो प्रथम ब्राह्मण इथे संपन्न झालेला आहे. त्यानंतर आता पुढचा विषय. आता आपण प्रथम ब्राह्मण संपल्यामुळे आता आपण द्वितीय ब्राह्मणाला सुरू करतो आहोत. अध्याय तिसरा आणि द्वितीय ब्राह्मण. याज्ञवल्काचा अर्थभाग आणि संवाद आहे. आता या ठिकाणी आख्यायिका दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा संवाद याज्ञवल्क्य आणि अर्थभागाचा संवाद ह्या याच्यामध्ये दिलेला आहे. तेव्हा आपण प्रारंभ करूया की आख्यायिकेचा संबंध तर इथे प्रसिद्ध आहेच आहे. कालरूप आणि कर्मरूप मृत्यूपासून अतिमुक्तीची व्याख्या पण केली गेलेली आहे. परंतु ज्याच्यापासून अतिमुक्तीची व्याख्या ही केली गेली आहे तो मृत्यू काय आहे. आणि तो मृत्यू स्वाभाविकच अज्ञानजनित आसक्तीचे स्थान अध्यात्म आणि अधिभूत विषयाशी परिच्छिन्न रूप मृत्यूपासून अतिमुक्त झालेल्या पुरुषांचे अग्नी आदित्यादी अपरिच्छिन्न रूपांची व्याख्या आणि उद्गीत प्रकरणामध्ये केली गेली आहे की ह्या अश्वलाने प्रश्नामध्ये त्याच्याच अंतर्वर्ती कोणत्या तरी विशेषाचे वर्णन केले आहे. ते विशेष हे ज्ञानासहित कर्माचं फळ आहे. या साध्य साधन रूप संसारापासून
मोक्ष प्राप्त करावायचा आहे, यासाठी इथून बंधनरूप मृत्यूचे स्वरूप दाखविले आहे. कारण की बद्धासच मुक्त करणे आहे अतिमुक्तीचे हे ध्येय असते. आणि जो अतिमुक्तीचे स्वरूप दाखविले गेले आहे तेथे देखील मृत्यूरूप ग्रह अतिग्रहाने अतिमुक्त विशेष रूपाने मुक्त नसतो, या विषयाबद्दल सांगितले आहे. तेव्हा येथे भूकच मृत्यू आहे आणि तोच मृत्यू इत्यादी आदित्यांतर्गत पुरुषाचा हा अंगीकार करून श्रुती सांगत आहे की एकच मृत्यू बऱ्याच प्रकाराने तो अभिव्यक्त होत असतो. अज्ञादेवीच्या तादात्म्यास प्राप्त झालेला पुरुष जो आहे तो मृत्यूस प्राप्तीने अतिमुक्त होऊन जात असतो, असं सांगितलं जात आहे. की परंतु तेथे मृत्यूचे रूप जे आहे ते ग्रह आणि अतिग्रह न होईल अशी गोष्ट नाही. आणि ह्या मनाच्या द्युलोक शरीरामध्ये आणि ज्योतिरूप हा आदित्य आहे, त्या मनच ग्रह आहे आणि तो कामरूप अतिग्रहाने ग्रहित आहे, अशी श्रुती देखील सांगते. तेव्हा तीन अन्नाचा विभाग करताना आम्ही त्याची अर्थात अशीच त्याची व्याख्या देखील आम्ही करत आहोत. आणि ह्या गोष्टीचा देखील योग पद्धतीने विचार केला पाहिजे की जे प्रवृत्ती कारण होत असते तेच निवृत्तीचे देखील कारण होत नसते. कारण कोणी ना कोणीतरी सर्वच्या सर्व साधनांच्या निवृत्तीचे कारण मनामध्ये ठेवत असतात. आणि या कारणाने उत्तरोत्तर उत्कृष्ट फलास प्राप्त होणारा हा कर्मठ देखील पूर्व मृत्यूपासून मुक्त होऊन जात असतो. आणि म्हणून तो त्या उत्कृष्ट फलास त्यागण्यासाठीच प्राप्त होत असतो, तद्रूप होण्यासाठी नाही. अशा प्रकारे द्वैताचा क्षय होण्यापर्यंत तर तो परमार्थाचा मृत्यूच्या प्राप्तीपासून तो अतिमुक्त होऊन जात असतो. आणि या कारणाने मध्येच जी काही मुक्ती दाखवली जाते ती गौणी आहे व अपेक्षेचीच आहे. अशा प्रकारे या सर्व कल्पना या बृहदारण्यकाच्या बाहेरच्या आहेत. पूर्व पक्ष म्हणतो की किंतु या सर्वांची तर एकता आहे. मग आणि एकता म्हणजेच तो मोक्ष आहे, कारण की ह्यासाठीच तर ते हे सर्व होऊन गेले असं श्रुती सांगते. आणि सिद्धांती त्याच्यावर उत्तर देतो की तू म्हणतोस ते ठीक आहे, हा तर बृहदारण्यकाचाच मुळातून विषय आहे. परंतु ग्रामाची इच्छा असणाऱ्यांनी यजन करावे, पशूंची इच्छा करणाऱ्यांनी यजन करावे, इत्यादी श्रुतीचे तात्पर्य ह्या मोक्षास इच्छित नाहीत. जर त्याचे तात्पर्य मोक्ष नसेल तर, जर ह्याचे तात्पर्य अद्वैतामध्येच असेल तर ह्याचे ग्राम पशु अथवा स्वर्ग इत्यादीसाठी होणे संभव नसते. आणि ह्यामध्ये ग्राम पशु आहेत. हे अजून थोडं काय काय आहे तर ग्राम आहे, पशु आहे, अजून थोडं स्वर्ग घे. आहे, इत्यादिकाचं ग्रहण देखील होणार नाही. अजून परंतु थोडं घे. कर्मफल वैचित्र्य रूप विशेषाचे ग्रहण होतच असते. जर वैदिक कर्म मोक्षार्थच असेल तर संसार होऊ शकणार नाही. त्यावर पूर्वपक्ष म्हणतो जर कर्मश्रुती मोक्षार्थक असेल तर देखील त्याच्या मागे निष्पन्न झालेल्या पदार्थाचा स्वभाव हा देखील संसारच असतो. ज्या प्रकारे की प्रकाश रूपदर्शनाच्या साठी होण्यावर देखील त्यापासून तेथे ठेवलेले सर्व पदार्थ देखील प्रकाशित होत असतात. म्हणून कर्माचे मोक्षार्थ होण्यावर संसारच राहू शकणार नाही, अशी शंका निर्माण झाली पाहिजे. त्यावर सिद्धांती म्हणतात की अहो अशी गोष्ट नाहीये, कारण की यामध्ये काही प्रमाण होऊ शकत नाही. जर ज्ञानासहित वैदिक कर्मास मोक्षार्थक मानले जाईल तर त्यापासून कोणत्याही अन्य पदार्थाचे अनुनिष्पन्न होण्यामध्ये कोणतेही प्रमाण होऊ शकत नाही. या न प्रत्यक्ष आणि याच्यामध्ये न प्रत्यक्ष प्रमाण होऊ शकतं आणि न हे अनुमान, कारण ह्यामध्ये आगम प्रमाण देखील होऊ शकत नाही. पूर्व पक्ष म्हणतो की जर असं मानलं की नाली काढणे आणि प्रकाश करणे इत्यादीच्या समान एकच वाक्याने कर्म फल आणि मोक्ष या दोघांचे प्रश्न होऊन जाईल तर तेव्हा सिद्धांत म्हणतो नाही, अशी गोष्ट नाहीये. कारण की असं होणं हे वाक्याचा धर्म होऊ शकत नाही. एकच वाक्याचा अर्थ प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोघांचेही साधन व्हावे असे तर जाणल्या जाऊ शकत नाही. नाली काढणे आणि प्रकाश करणे आधी तर ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिली जात असते. या कारणाने ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. आणि असं जे सांगितलं आहे की ह्या पदार्थामध्ये विद्याची विद्या इत्यादी मंत्र पाहिले गेले आहेत, तेव्हा
प्रथम तर हा विषयच कोणत्याही प्रमाणाने आकलन होणार नाही. मंत्र देखील काय ह्याचा अर्थामध्ये आहे काय, की ही गोष्ट देखील चिंतनशीलच आहे. म्हणून ग्रहाते ग्रहरूप मृत्यू हे बंधन आहे आणि त्याच्यापासून मुक्त होण्याचा उपाय दाखवायचा आहे. त्यामुळे पुढील ग्रंथ आरंभ करत आहोत. जसे जागृती, स्वप्न आणि इत्यादी हे दोन विषयाच्या संधीमध्ये स्थित होणे असंभवच आहे, त्याच प्रकारे वैदिक कर्माने न बंधन होऊ शकतं, न मोक्ष होऊ शकतो, तर बदली एक विचित्र प्रकारची अवस्था प्राप्त होते, अशी कल्पना देखील असंगत आहे. आणि म्हणून अर्धजरतीय व्याख्या करण्यासाठी ही युक्ती जाणत नाही. येथे जो काही मृत्यूने अतिमुक्ती होऊन जात असतं असं सांगून ग्रह आणि अतिग्रहाचे वर्णन केलं गेलं आहे, ते तर अर्थाच्या संबंधानेच आहे ना. हे सर्व साध्य साधन रूप बंधन आहे, कारण की हे त्याच्याद्वारे हे ग्रह आणि अतिग्रहाने त्याची मुक्ती होत नाही. बंधनाची बंधनाचं ज्ञान आणि त्यावरील आणि ज्ञान होण्यावर देखील त्यामध्ये बांधलेल्या पुरुषाच्या त्याच्यापासून मुक्त होण्याच्या कारणाने प्रयत्न करणे तर आवश्यकच होत असते. आणि म्हणून मोक्षासाठी ह्याचा आरंभ केलेला आहे, अशी ही पूर्वपीठिका सांगितली आहे. आता त्याच्यानंतर पुढे या ग्रह आणि अतिग्रहाची संख्या व त्याचे स्वरूप काय याच्यावरचं विवेचन आता ह्या सर्वप्रथम पहिल्या मंत्रामध्ये आपण पाहत आहोत. आता हा पहिला प्रथम मंत्र म्हणजे हा कुठला आहे? तिसऱ्या अध्यायात हा जो तिसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये द्वितीय त्याच्यातलं ब्राह्मण आहे आणि त्या द्वितीय ब्राह्मणातला जो पहिला मंत्र आहे तो पहिला मंत्र आता मी वाचून दाखव. मंत्र पहिला. अथ हैनम जारत्कारव अर्थभाग पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच कति ग्रहाः कत्यदि ग्रहा इति अष्टौ ग्रहा अष्टावति ग्रहा इति ते तेष्ठौ ग्रहा अष्टावति ग्रहा इति ते तेष्ठौ ग्रहा अष्टवति ग्रहा कथमेत इति. अशा प्रकारे ह्या मंत्राचं मूळ मंत्र पहिला मंत्र असा सांगितला आहे. तेव्हा याचा आपण तर त्यानंतर त्या याज्ञवल्काला जारत्कार व अर्थभागाने विचारले आणि तो बोलला की हे याज्ञवल्क्य, ग्रह किती आहेत आणि अतिग्रह किती आहेत? याज्ञवल्क्य म्हणाले की 8 ग्रह आहेत आणि 8 अतिग्रह आहेत. अर्थभाग म्हणाला की जे ते 8 ग्रह आणि जे 8 ग्रह आहेत ते कोणते कोणते आहेत? आता असा हा प्रश्न आहे आणि अशा प्रश्नाचं उत्तर त्यांनी काय दिलंय ते पाहूया आपण. त्याचा आशय पहिल्यांदा या मंत्राचा पाहू आणि मग द्वितीय मंत्राकडे जाऊ आपण. अथ हैनम यामध्ये ह शब्द जो आहे तो इतिहासास सूचित करण्यासाठी आहे. अथ अनंतर म्हणजे अश्वलच्या चूप होण्या जाण्यावर त्या प्राकृत याज्ञवल्क्याने जरत्कार गोत्र असणारा होता आणि तो जरत्कार व अर्थभाग ऋतुभागाच्या पुत्राने विचारले की तो आपल्या अभिमुख करण्यासाठी बोलला की हे याज्ञवल्क्य, किती ग्रह आहेत आणि किती अतिग्रह आहेत? हा प्रश्न पूर्वीसारखाच समान आहे. त्यामध्ये इति शब्द जो आहे तो वाक्याच्या समाप्ती सूचित करण्यासाठी आहे. परंतु हा प्रश्न जो आहे तो सम्य प्रकाराने जाणलेले हे ग्रह आणि परिग्रहाच्या विषयामध्ये आहे आणि न जाणलेल्या विषयामध्ये देखील आहे. जर ग्रह आणि अतिग्रह सम्यक प्रकाराने ज्ञात होत असतील तर त्यामध्ये राहणारा हे गुण जी संख्या आहे ती देखील ज्ञात होत राहते. आणि त्या अवस्थेत ग्रह किती आहेत आणि अतिग्रह किती आहेत या संख्याविषयक प्रश्न जो आहे तो खऱ्या अर्थाने तो उरणारच नाही. आणि जर त्यांना असे अज्ञात मानले जाईल तर संख्याविषयक प्रश्न होणार, अशा देशामध्ये हा कोणता ग्रह आहे आणि अतिग्रह हा कोणता ग्रह, अशा प्रकारचा प्रश्न हा करायला पाहिजे होता. तो किती ग्रह आहे म्हणजे संख्यावाचक प्रश्न नको, तर पूर्ण त्याचं स्वरूप काय आहे याच्या संदर्भात तो प्रश्न असायला पाहिजे होता. ग्रह किती आहेत आणि अतिग्रह किती आहेत असा प्रश्न नाही. तेव्हा ग्रह आणि अतिग्रह किती आहे ह्याचं उत्तर जे आहे ते संख्येमध्येच आलं असतं. याच्याशिवाय ज्यांच्या सामान्य स्वरूपाचे ज्ञान होत असते त्यांचीच ही विशेषता जाणण्यासाठी असा एक प्रश्न होऊ शकतो. ज्या प्रकारे की ब्राह्मण कठशाखा आणि कलाप शाखेच्या बाबतीत असतं, परंतु
येथे, परंतु येथे ग्रह आणि प्रतिग्रह नाम असण्यात कोणत्याही पदार्थ जो आहे तो लोकात प्रसिद्ध नसतोच, ज्याच्याने की त्याचा विशेष ज्ञानासाठी हा प्रश्न केला आहे. तसं पाहिलं तर अतिमुच्यते आणि अतिमुक्त होत असतं असं सांगितलं गेलं आहे, आणि मुक्ती आणि ग्रहिताचेच होत असते. ही ह्या ठिकाणी ती अतिमुक्ती आहे हा प्रकार 2 वेळेला सांगितला, आणि ह्यापासून ग्रह आणि अतिग्रह याची प्राप्ती पण होत असते. यावर शंका असं विचारतात की परंतु येथे तर वाक, चक्षु आणि प्राण आणि मन असे 4 ग्रह आहेत. अतिग्रहाचे ज्ञान असतेच, म्हणून सम्यक प्रकाराने ज्ञान होण्याच्या कारणाने त्या विषयामध्ये ते किती आहेत असा प्रश्न होणे हे त्या ठिकाणी उपपन्न नाही. उपपन्न म्हणजे रिलेव्हंट, त्या संदर्भ धरून नाही असं प्रश्न आहे. तेव्हा त्याचं समाधान करताना म्हणतो की अशी गोष्ट नाही आहे, कारण की तेथे असा निश्चय केला गेला आहे की तेथे असे दाखविले आहे, जाणे अभिष्ट नाही की ते 4च आहेत. येथे तर ग्रह आणि अतिग्रह दर्शनामध्ये त्याची 8 होणे हा गुण अभिष्ट आहे. या कारणाने ते किती आहेत असा जो प्रश्न आहे तो निर्माण होऊ शकतो. पूर्व ब्राह्मण वाक्याने समुक्ती ही सात्यमुक्ती ही अशा प्रकारे मुक्ती आणि अतिमुक्ती ह्या 2 प्रकारचे दाखवले गेले आहेत, आणि यामुळे ग्रह आणि अतिग्रह देखील हे सिद्ध होऊन जात असतं. यामुळे अर्थभाग हा प्रश्न करत असतो की यावर याज्ञवल्क्य सांगतो की 8 ग्रह आहेत आणि 8 अतिग्रह आहेत. तेव्हा अर्थभाग विचारतो की ते जे 8 ग्रह दाखवले गेले आहेत तर ते नियमानुसार कोणाच ग्रहण केले आहेत ह्याच्याबद्दलचं तुम्ही विचार सांगा. तेव्हा हा पहिला जो मंत्र आहे तो इथे संपतो, आणि पुढचा जो दुसरा मंत्र आहे त्या संदर्भात आता ते काय म्हणतात ते बघूया. घ्राणादी इंद्रियाचे ग्रहत्व आणि गंधादी विषयाचे अतिग्रहत्व ह्याचं निरूपण आहे. म्हणजे काय, एक ग्रहत्व आहे आणि अतिग्रहत्व आहे. घ्राण हे घ्राणेंद्रिय जे आहेत हे त्याला ग्रहत्व म्हटलेलं आहे, आणि त्याचे जे विषय आहेत, गंध हा त्याचा विषय आहे, त्याला अतिग्रहत्व. म्हणजे इंद्रिय आणि विषय ह्यालाच ग्रहत्व आणि अतिग्रहत्व असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्याच्यावरचा हा मंत्र काय ते आपण बघूया, आणि मग त्याचा अर्थ आणि आशय पाहूया. तेव्हा मंत्र असा आहे की तत्राह, यावर याज्ञवल्क्य सांगत आहेत की काय सांगतायत की प्राणो वै ग्रहा तो पाने नाती ग्रहेण ही गंधान जिंग्रंती. अर्थ असा आहे की प्राणच ग्रह आहे, आणि तो अपानरूप अतिग्रहाने ग्रहित आहे, कारण की प्राण अपानानेच गंधास गंध घेत असतो. तर आशय असा आहे याचा की प्राणच ग्रह आहे. प्राण शब्दाने येथे घ्राणेंद्रिय संबोधन केले आहे, कारण की हे त्याचेच प्रकरण आहे, आणि तो वायूच्या सहित आहेत. अपानाने अर्थात गंधास धरून अपान गंधाचा साथी आहे, आणि यामुळे अपानास गंध संबोधन केले आहे, कारण की संपूर्ण लोक अपानाद्वारेच प्राप्त झालेल्या गंधास घ्राणेंद्रियाद्वारे गंध घेत असतात. ह्यानेच असे सांगितले की प्राण अपानानेच गंधाचा गंध होत असतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा गंध गंध जो विषय आहे तो या घ्राणेंद्रियाने कसा होतो याचं हे संबंध स्पष्टीकरण दिलं. म्हणजे प्राण आणि आपण दोघांचे नेमकं काय भूमिका आहे तर ही या ठिकाणी स्पष्ट केली आहे. आणि त्या ठिकाणी जो विषय जो मांडलाय तो त्या ठिकाणी ग्रह म्हणजे त्याच्यामध्ये जो सुरुवातीला जो सांगितलाय की हे ग्रह आणि अतिग्रह असे 2 शब्द वापरलेत, तर तो ग्रह शब्द जो आहे तो प्राण या संदर्भात आहे, आणि अतिग्रह जो आहे तो त्या इथे आता अपान रूपात, कारण अपान रूपामध्ये गंध आहे, आणि प्राणरूपामध्ये म्हणजे ग्रह आहे. म्हणजे हा प्राण आणि अपान हे ग्रह आणि अतिग्रह आहे, कारण तिथे इंद्रिय आणि त्याचा विषय ह्या दोन्हीचाही संबंध आहे. इंद्रिय ग्रह आहे आणि त्याचा विषय जो आहे तो अतिग्रह आहे. हे इथे या ठिकाणी विशेषताने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा विषय आपण घेऊया. मंत्र क्रमांक इथे 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे या ठिकाणी 7 मंत्र एकत्र घेतलेले आहेत, आणि या 7 मंत्राचा अर्थ हे एकत्रच घेतलेला आहे, कारण 7चाही संबंध परस्पराशी लागून आहे पूर्ण. तेव्हा हे आपण मंत्र पहिल्यांदा वाचूया, आणि त्याचा अर्थ आपल्याला सांगताचा वेळ किती आहे ते पाहू. आपण पहिल्यांदा मंत्र वाचूया. वागैवै ग्रह हा स नामनाने ग्राहेण ग्रहितो वाचा ही नामान्य भिवदती. तिसरा मंत्र. जिव्हा वै ग्रह
ठराते नातिग्रहणे ग्रहितो जिह्वया ही रसान विजानती. हा चौथा मंत्र झाला. चक्षुवै ग्रहाः सरूपेण ती ग्राहेण गृहीतश्च क्षुषा ही रूपाणी पश्यति. पाचवा मंत्र. श्रोत्रम वै ग्रहाः स शब्देन ती ग्रहेण गृहीतः श्रोत्रेण ही शब्दान शृणेती. हा सहावा मंत्र झाला. मनोवयी ग्रहाः स कामेनिति ग्राहेण गृहीतो मनसा ही कामान कामयते. सातवा मंत्र. हस्तैवै ग्रहाः स कर्मणाति ग्रहेण गृहीतो हस्ताभ्याम ही कर्म करोति. आता नववा मंत्र. त्वग्वयी ग्रहसा स्पर्शे हे नातिग्रहेण ग्रहितस्तत्वा हि स्पर्शान वेदयाते इत्येति अष्टौ ग्रहाः अष्टावती अष्टावती ग्रहा अतिग्रहा. आता याचा म्हणजे हा जे सात मंत्र आहेत, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारचे आहे. हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे 3 पासून 9 पर्यंत हे आपण मंत्र वाचले. त्याचा अर्थ आपण पाहूया आणि नंतर आशय पुढे नंतर बघूया. अर्थ असा आहे की वाकच ग्रह आहे आणि ते नामरूप अतिग्रहाने ग्रहित आहेत. आता ग्रह आणि अतिग्रह हे दोन गोष्टी सांगता येतात. आणि त्या आता आपण हे पाहतोय की ग्रह जो आहे तो इंद्रिय आहे आणि जे अतिग्रह आहे तो विषय आहे. तर पहिल्यांदा काय सांगितलं की वाकच जो आहे तो ग्रह आहे आणि नामरूप अतिग्रहाने तो ग्रहित आहे. कारण की प्राणी वाकनेच नामाचे उच्चारण करत असतात. तेव्हा नामाचं उच्चारण करणे हा वाणीचा उद्देश आहे. तेव्हा त्याचा जो उद्देश असतो तो त्याला अतिग्रह म्हटलंय आणि ज्याच्याने तो उद्देश साध्य होतो त्याला ग्रह असं म्हटलेलं आहे. तेव्हा वाणी ही ग्रह आहे आणि नाम घेणे हे नामाचं उच्चारण करणे हा अतिग्रह आहे. तसंच जिव्हाच ग्रह आहे आणि तो रसरूप अतिग्रहाने गृहीत धरतो. जिव्हा जिव्हा हे इंद्रिय आहे हा आणि ज्ञानेंद्रिय आणि रस हे त्याचा विषय आहे. त्यामुळे विषयाला प्राप्त करणं ह्या त्या इंद्रियाचा उद्देश आहे. म्हणून जो जो इंद्रिय आहे त्याला ग्रह म्हटलेला आहे आणि रसरूप जो आहे तो अतिग्रह असं म्हटलं आहे. कारण की प्राणी जे आहेत ते जिव्हानेच रसाची विशेष रूपाने जाणत असतात. आता चक्षुष ग्रह आहेत कारण ते चक्षु जे आहेत ते चक्षु जे आहेत ते रूपाचं अतिग्रहाने गृहीत करत असतात. चक्षुचा विषय रूप आहे कारण की प्राणी चक्षुनेच रूपास पाहत असतात. त्यानंतर श्रोत्रच ग्रह आहे आणि ते शब्दरूप अतिग्रहाने ग्रहित आहेत कारण की प्राणी श्रोत्राने शब्दास ऐकत असतात. त्यानंतर मनच ग्रह आहे आणि ते कामरूप अतिग्रहाने गृहीत आहेत कारण की प्राणी मनानेच कामाची कामना करत असतात. त्यानंतर हस्त देखील ग्रह आहेत ते कर्मरूप अतिग्रहाने ग्रहित आहेत कारण की प्राणी हस्तानेच कर्म करत असतात. त्वचाच ग्रह आहे ते स्पर्शरूपी अतिग्रहाने ग्रहित आहेत कारण की प्राणी त्वचेने स्पर्शास जाणत असतात. अशा प्रकारे हे 8 ग्रह आहेत आणि हे 8 अतिग्रह आहेत. म्हणजे आता त्याने 8 ग्रह काय आहेत आणि 8 अतिग्रह काय आहेत ह्याचा ते इथे विवेचन केलेलं आहे. तेव्हा याचा हा आशय जो आहे तो आशय असा आहे की वाकच ग्रह आहे कारण की असत्य, अनृत, असभ्य आणि बिभत्स इत्यादी वचनाने प्रवृत्त आसक्तीची विषयभूत आणि अध्यात्म परिच्छिन्ना वाकणेच ही ग्रहित होऊन ही लोक विस्मृतीत राहत असतात. त्याच्यानंतर या कारणानेच वाक जो आहे तो ग्रह आहे आणि अतिग्रहणाच्या स्थानामध्ये अतिग्रहण म्हणजे दीर्घ प्रयोग जो आहे तो छांदस म्हणजे वैदिक प्रक्रियेच्या अनुसार आहे. तेव्हा वाक जो आहे तो वक्तव्य विषयाच्याच साठी प्रयुक्त करणारे आहे. तर अशा प्रकारे हे वाकच्या बाबतीत सांगतायत. बाकीच्या इंद्रियाबद्दलचं पुढे या आशयामध्ये विवेचन आहे ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.